नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, तुमची देखील फिटिंगची शिलाई तिरकी येते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, हा बॅकची जी डिझाईन आहे ही आपण चॅनलवर अपलोड केला आहे. याचा व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. तर बघा, आता आपण फिटिंगची शिलाई तिरकी येत असेल तर फिटिंगची शिलाई सरळ येण्यासाठी काय ट्रिक्स आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा, आता हा बॅक पार्ट घेतलाय. ते सर्व पार्ट मी इथं स्टिच करून घेतले. स्टिचिंग कशी करायची कटोरी ब्लाउजची, तर हे सर्व व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केले. नक्की जाऊन चेक करा. तर बघा, आता आपण इथं जे शोल्डर आहे, शोल्डर जर तुमचे उतरत असेल तर इथे एक ट्रिक्स आहे. तर बघा, कशा पद्धतीने तुम्ही शोल्डर जॉईन करू शकता. आता जे आर्म होल आहे, आर्म होलच्या साईडनी इथे मी खडूने मार्क करते बघा. इकडनं अर्धा इंच आणि इकडनं पाव इंच, म्हणजे पाऊण इंच इकडे थोडंसं तिरकं, म्हणजे अशी शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे तुमचे जे शोल्डर उतरत असतील तर इथं उतरणार नाही, अशी तिरपी शिलाई दिली असेल तरी. तर बघा, इथे मी अशी तिरपी शिलाई देऊन घेतली, डबल शिलाई देऊन घेते त्यावर. त्यानंतर इकडे देखील बघा, आता आपण दुसरा पार्ट घेऊ. सरळ वरती सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बघा, सरळ आहे. आणि गळ्याचा देखील पार्ट बघू शकता तुम्ही, दोन्ही समोरासमोर आले. तर बघा, आता इकडे देखील सेम आपल्याला आर्म होलची जी साईड आहे तिकडनं अर्धा इंच आणि गळ्याच्या साईडने पाऊण इंच अशी आपल्याला तिरपी शिलाई देऊन घ्यायची. इथं बघा, आपण अशी तिरपी शिलाई देऊन घेऊ. तिरपी शिलाई देऊन घेतली, त्यावर आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची. तर यावर बघा, आपण अशी शोल्डरची जी शिलाई आहे ती दोन्ही बाजूची देऊन घेतली आहे बघा. तुम्हाला दिसत असेल इथं दोन्ही बाजूचे जे शोल्डरचे शिलाई आपण त्या देऊन घेतल्या. तर तुम्हाला मी इथे ट्रिक्स सांगितली, तुमचे शोल्डर जर उतरत असेल तर कशा पद्धतीने जॉईन करायचे. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला स्लीव जॉईन करायची, म्हणजे बाही जॉईन करायची. तर ती कशा पद्धतीने जॉईन करायची, त्या अगोदर हे दोन्ही पार्ट आहे, बॅक आणि फ्रंट, हे दोन्ही चेक करायचे. जो थोडाफार एक्स्ट्रा असेल तर तो मापात कट करून घ्यायचं. तर इथं बघा, माझं असं थोडंसं एक्स्ट्रा आहे, तर मी इथं दोन्ही पार्ट सारखे करून असं कट करून घेते. ते बघा, व्यवस्थित कट करून घ्यायचंय. कट केलं त्यानंतर आपण इथं हे बघा, थोडं शोल्डरचं देखील 2 लाईन इतकं बाहेर होतं, ते देखील कट करून घेतलं असं. आता आपण बाही घेणार आहे इथे जॉईन करायला. तर बाही जॉईन करायच्या अगोदर उलट सुलट बघून घ्यायची बाई. जो खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने आला पाहिजे बाहीचा. तर इथे मी दुसरी बाही घेते. हे बघा, तर हा जो खोलगट भाग आहे हा आपला पुढच्या साईडनीच आला पाहिजे, लक्षात घ्यायचंय. तरी बघा, पुढची साईड माझ्या समोर आहे, त्यामुळे इथे सेंटर अशी मार्किंग करते आणि शोल्डरची जॉईंट आहे तिथे देखील मार्किंग करून घेतली. सरळ वरती सरळ अशी बाही ठेवून घेतली आणि आता बाही आपण जॉईन करायला घेतो. इथं बघा, तर जो शोल्डरचा सेंटर आहे तिथूनच आपल्याला बाही जॉईन करायला घ्यायची असते. तर हे बघा, आता इथं असं मी इथपर्यंत बाही अशी जॉईन करून घेतली. आता इथे जॉईन केली, यावर आपल्याला डबल टिप द्यायची. मी असं पलटी केलं आणि तिकडनं बघा, फिटिंगच्या शिलाईकडनं आपण अशी डबल टिप देऊन घेतोय. आता बघा, शोल्डरच्या सेंटर पासून आता दुसऱ्या बाजूचा जो पुढचा पार्ट आहे तर त्याला बाही आपण जॉईन करून घेतोय इथं. तर हे बघा, व्यवस्थित कट टू कट ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही बाही आपल्याला अशी जॉईन करून घ्यायची इथं. तर बघा, इकडे देखील आपल्याला डबल शिलाई द्यायची. तर तिथूनच मी शोल्डरच्या सेंटर पासून पुन्हा एकदा शिलाई द्यायला सुरुवात केली आहे बघा. शिलाई देऊन घेतली. आता एका बाजूची जी बाही आहे ती जॉईन केली आहे पण हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, एकदम कट टू कट आपली बाही जॉईन झाली. आता मी दुसऱ्या बाजूने देखील सेम आपल्याला काय करायचं, दोन्ही पार्ट अगोदर मागचा आणि पुढचा चेक करून बघायचे असे. हे बघा, ते चेक करायचे. आता ते व्यवस्थित येत असले तरी इथं फक्त एक लाईन इतका फरक आहे, तरी मी कट करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. आता आपण दुसरी बाही घेऊ इथे जॉईन करायला. इथे देखील बाही जॉईन करताना बाहीचा सेंटर काढायचा आहे आणि जो खोलगट भाग आहे हा पुढच्याच साईडने जॉईन झाला पाहिजे. आता पुढची जी बाजू आहे ती माझ्याकडे आली बघा. आता सरळ वरती सरळ बाही ठेवून घेतली. शोल्डरचा जो सेंटर आहे तिथून आपल्याला बाही जॉईन करायला घ्यायची. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊनच बाही आपल्याला जॉईन करायला घ्यायची आणि ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टमध्ये अर्धाच इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते. तर हे बघा, तर एक साईडची जॉईन केली, आपण असं उलट करू आणि आपण फिटिंगची जी शिलाई देतात तिकडनं आपल्याला अशी बाहीवर डबल टिप देऊन घ्यायची बघा. आता शोल्डरच्या सेंटर पासून आता बॅक पार्टची बाही जी आहे ती आपण इकडे जॉईन करून घेतोय बघा. अशी व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला बॅक पार्टची जी बाही आहे ती देखील अशी
व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा इथं आपण दुसऱ्या साईडची देखील बाही जॉईन करून घेतली आणि त्यावर आता आपण डबल टिप देऊन घेतोय. तर डबल टिप देणं कंपल्सरी आहे. ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टवर डबल टिप द्यायची. तर बघा आता दोन्ही साईडच्या ज्या बाह्या आहेत त्या आपल्या जॉईन झाल्या. अशा पद्धतीने व्यवस्थित हे बघा. तर आता आपल्याला इथे फिटिंगची शिलाई द्यायची आहे. बघा हे दोन्ही पार्ट असे व्यवस्थित एकावर एक ठेवायचे. आता तुम्ही इथं बघू शकता कुठेही आपला कोणताही पार्ट कमी जास्त वगैरे झालेला नाहीये. तर आता आपण इथं टेप घेऊ आणि इथं फिटिंगची शिलाई आता मेजरमेंट घेतली जसं आहे त्यानुसार तुम्हाला मार्किंग करून घ्यायची. आता हे बघा टेप बघून घ्या एकदा कुठून ठेवलाय. हे बघा इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे बघा असा. आता इथे मी कमरचं जे मेजरमेंट आहे ते 7.25 इंच आहे. इथे 7.25 इंच मार्किंग करून घेते. सॉरी 7.5 इंच आहे. 7.5 इंच इथं मार्किंग करून घेते कमरचं. त्यानंतर छातीचं जे मेजरमेंट आहे ते 9.5 इंच आहे. तर हे बघा इथून असा टेप ठेवायचा आणि 9.5 इंच मार्किंग करायची. त्यानंतर बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे. तर बाहीचा दंडघेर 6.5 इंच आहे. तर हे बघा इथून असं टेप ठेवून बाहीचा दंडघेर व मार्किंग करायची 6.5 इंच. आता ह्या तीनही ज्या मार्किंग आहे त्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहे. हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता तर आपली जी मार्किंग आहे ती एकदम सरळ आली. कुठेही तिरपी वगैरे तुम्हाला दिसत नसेल. तर हे बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतली. आता यावर आपल्याला टिप देऊन घ्यायची. तर इथे मी लॉक करून घेते. जी मार्किंग केली त्यावरच आपल्याला टिप द्यायची. व्यवस्थित पार्ट एकावर एक ठेवून आपण जी मार्किंग आहे त्यावर आता आपण इथं टिप देऊन घेऊ. लॉक करून घ्यायचं. आता एक टिप दिली तर ह्या टिपच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचाचा गॅप सोडून पुन्हा एकदा टिप द्यायची. तर इथे मी पुन्हा एकदा एक टिप देऊन घेते बघा अशा पद्धतीने. त्या टिप देऊन घेतली. हे बघा 2 टिपा मी देऊन घेतल्या आहेत. त्यानंतर आता ही फिटिंगची शिलाई बघा एकदम सरळ आली. तुम्हाला देखील तुमची फिटिंगची शिलाई सरळ येत नसेल तर तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये मी टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करायच्या आहे. तुमची देखील फिटिंगची शिलाई अशीच येणार. तर बघा आता आपण ते साईडचे जे पार्ट आहे ते असे फोल्ड करून एकावर एक व्यवस्थित फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतली म्हणजे आपले ब्लाऊजचे जे धागे ते बाहेर निघणार नाही त्यासाठी. हे बघा एक पार्ट आपण असा तयार केलाय. आता सेम याच पद्धतीने आपण दुसरा देखील पार्ट तयार करणार आहोत. ते बघा तर दुसरा पार्ट घेते मी इथे. ते देखील पार्ट असे आपल्याला एकावर एक व्यवस्थित ठेवायचे. हे बघा असे व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे. तर आता बघा इकडनं आपल्याला फिटिंगची शिलाई देताना ही जी पट्टी आहे तर ह्या पट्टीपासून नाही द्यायची. तर जिथून पट्टी जॉईन केली तिथून आपल्याला शिलाई द्यायची. तर हे बघा टेप बघून घ्या मी कुठून ठेवते. पट्टीच्या पुढून नाही ठेवलाय मागून ठेवलाय कारण पट्टी एक्स्ट्रा आहे ती नसते घ्यायचं आपल्याला मेजरमेंट मध्ये. तर बघा इथून आपण असा टेप ठेवून 7.5 इंचावर कमरचं मार्किंग केलं. त्यानंतर छातीचं मार्किंग देखील सेम तसंच करायचंय. पट्टी जिथून जॉईन केली आपण आयपट्टी तिथूनच आपल्याला मार्किंग करायचंय छातीचं. 9.5 इंचावर छातीचं मार्किंग केलं. त्यानंतर आता बाहीचा दंडघेर 6.5 इंचावर मार्किंग केला. आणि आता हे तिन्ही जे मार्किंग आहे ते आपल्याला असे जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. तर जोडून घेतले तर यावरच आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. तर ह्या बाजूची देखील तुम्ही जी मार्किंग आहे ते बघू शकता. कुठेही तिरपी वगैरे आलेली नाही. एकदम फिटिंगची जी शिलाई एकदम सरळ आली अशा पद्धतीने. हे बघा जशी मार्किंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. लॉक करून घ्यायचं इथे म्हणजे आपलं शिलाई जी आहे ती उसणार नाही. तर आता ह्या टीपच्या बाजूने पुन्हा अर्धा इंचाचा गॅप सोडून पुन्हा आपल्याला एक टीप देऊन घ्यायची इथे. तर हे बघा अशा पद्धतीने एक टीप देऊन घेतली. त्यानंतर बघा 2 टिपा दिल्या आपण. एक फिटिंगची आणि त्याच्या बाजूला एक. त्यानंतर हे जे पार्ट आहे हे असे पाव इंच फोल्ड करायचे आणि त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची म्हणजे आपले ब्लाऊजचे जे धागे ते ओपन होती नाही आणि ब्लाऊज जे आहे ते टोचत देखील नाही. काही काही कस्टमरला बघा ब्लाऊजचे जे धागे ते टोचतात ते म्हणतात. तर त्यासाठी तुम्ही जे ट्रिक फॉलो केली तर धागे देखील निघणार नाही आणि ब्लाऊज देखील टोचणार नाही. तर अशा पद्धतीने बघा आपण पूर्ण जी ब्लाऊजची
तुम्हाला मी इथं फिटिंगची शिलाई कशा पद्धतीने द्यायची इथं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. शोल्डर कसे जॉईन करायचे, त्यानंतर स्लीव कशी जॉईन करायची. यामध्ये ज्या छोट्या-छोट्या ट्रिक्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. तर इथे तुम्ही फिटिंगची शिलाई बघू शकता. बाहीतला जो आकार आहे आपल्या बाहीची जी शिलाई ती एकदम तंतोतंत मोठ्यातली जुळली, कुठेही कमी जास्त वगैरे नाही. तर दुसऱ्या देखील साईडची बघू शकता. हे बघा एकदम तंतोतंत जुळली. तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने फिटिंगची शिलाई येत नसेल किंवा तुमच्या ब्लाऊजची येत नसेल, तुम्हाला नक्की हा व्हिडिओ फॉलो करायचा आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि अशा तुम्हाला जर ब्लाऊजची कटिंग अँड स्टिचिंग आणि फिनिशिंग हवी असेल तर आपले जे व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केले ते नक्की तुम्ही जाऊन फॉलो करा. तुमची देखील ब्लाऊजची जी शिलाई आणि फिटिंगची शिलाई ती अशीच येईल जशी माझी आली आहे या ब्लाऊजची. तुम्हाला काही डाऊट असतील, काही कमेंट असतील तर नक्कीच बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन. तर पुढे बघू शकता. हे बघा गळा जो आहे त्याला पायपिंग केली. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे. भेटूया उद्याच्या